हाय. हाय, तू कोण? मी शर्वरी. पुरणपोळ्यांचं सॅम्पल घेऊन आले होते. राजवाडे आजींना ऑर्डर द्यायचे ना, त्यासाठी. अगं लग्नाचं वय झालंय तुझं आणि तू लग्नासाठी जेवणाच्या ऑर्डर्स घेत फिरतीयस. एक्सक्यूज मी. म्हणजे मुलांशी कसं वागायचं त्याचं ट्रेनिंग देऊ शकतो मी तुला. म्हणजे माझ्याकडे खूप चांगली स्थळ आहेत, खूप चांगली मुलं आहेत. हवं तर मी रेफरन्स पाठवू शकतो. काही गरज नाही, मी 24 तास तेच करत असते. तू कशाला याच्यामध्ये पडतो? तुझं एवढंसा छोटासा मुलगा आहे, जा खेळायला जा. ओ बाई, मदत करतोय ती घ्या, कोणाची पण मदत करत नाही मी. हो का? मी बोलते अरे त्यांच्याशी. पमाताई ना, मला आजी म्हणाल्या होत्या या या ये ग. जा खेळ जा. या आजी, कशात तुम्ही? छान छान छान. या बसा ना. आजी नमस्कार. सुखीरा सुखीरा बस बस. हो ग सुखीरा बस 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 बस. स्वानंदी, ही पमा म्हणजे अगं प्रमिला परब. गेली कित्येक वर्षांनी केटरिंगचा बिझनेस करते ही. आणि पिंट्याला ना हिच्या हातचं जेवण खूप आवडतं बरं का. हो. पमा ही ना स्वानंदी म्हणजे पिंट्याची बायको, माझी नातसून. आजी, आता माझ्या मुली पण मला मदत करतात हा. म्हणजे मोठी आसावरी आणि ही शर्वरी, या दोघी जणी मदत करतात. अजून 2 आहेत, अनुश्री आणि मयुरी, त्या अजून लहान आहेत. तर या दोघींसाठी मी स्थळं बघतीये. तुम्ही समर दादांना सांगा ना, त्यांच्या ऑफिसात कोणी अशी चांगली मुलं असतील, म्हणजे असं ते अकाउंटंट वगैरे असतात, कॅम्प्युटरवरती काम करतात. हा, कॉम्प्युटर. हा तेच ते. म्हणजे कळलं ना तुम्हाला, असं चांगली मुलं कोण असतील ना, तर दादांना सांगा जरा बघा. अगं हो सांगेन, नक्की सांगेन, तू नको काळजी करूस. आणि तुझ्या मुलींना ना चांगलीच घरं मिळतील. स्वामी, तुम्ही टेस्ट करून बघा ना. मस्त एकदम. छान आहे. वेगळीच चव आहे ना आजी. म्हणजे मी अशी इतकी टेस्टी पुरणपोळी मी खाल्लेलीच नाहीये कधी. स्वामींची कृपा, अजून काय. तुम्ही तर दरवर्षी घेता की. दरवर्षी आम्हाला ऑर्डर देताच, पुढच्या वर्षी पण करा हा. आता या वर्षीपासून माझंही ठरलंय तुमच्याचकडनं मागवायच्या. आजी इथल्या घरासाठी तर मागवतातच, की आता माझ्या माहेरी सुद्धा मी तुमच्याकडून पुरणपोळ्या घेते आणि पाठवते. पुरणपोळ्या तर मम्मीची स्पेशालिटी आहे. लालबाग परळ एरियामध्ये ना हिट आहे मम्मीची पुरणपोळी. नाही खरंच खूप टेस्टी आहेत. परत चला येते हा मी. अगं थांब, अशी कशी जाऊन दे. नारायण, स्वानंदी हिची ओटी भर. ओटीचं सामान घेऊन ये रे. धन्यवाद. चला येते हा आजी. हा या. काळजी घ्या. हो, खूप छान वाटलं आजींना भेटून. मस्त. घरामध्ये कशी हे असले उद्योग घरामध्ये करायचं नाही. किती घाण करून टाकली तुम्ही. तुम्ही काय असे लहान मुलांसारखे त्यांच्याबरोबर खेळत राहिला? तुम्हाला ओरडता येत नाही का यांना? सुष्मिता, तुझ्या आईला सांग, म्हणावं सण साजरा करायला लहान असणं आवश्यक नाही, आनंदी वृत्ती असावी लागते. हो, आजच्या दिवशी तरी जमते का बघ म्हणावं. अरे मस्तपैकी रंग खेळावा, मजा करावी, आनंदी राहावं. सारखं कुरबुर कुरबुर करायची. अरे कधीतरी मजा कर, आयुष्य एकदाच मिळतं. आनंदात घालवशील ना तर आयुष्यभर सुखी राहशील. तुम्ही ना मला प्लीज आता शिकवू नका. मी मोठी आहे, मी लहान नाहीये. मला
माहितीये तुम्ही काही करणार नाही आहात. सगळं मला करावं लागणार आहे. सगळं कंबरड माझं मोडणार आहे. तुम्ही मस्त पंखे लावून घरर करून झोपाल सगळे. असं अजिबात नाही आहे. आम्ही सगळे मदत करत असतो नेहमी. 10 कामं अजून वाढवून ठेवता तुम्ही. मला किती त्रास होतो तुम्हाला काही कळतं का? हे सगळं नंतर मलाच पुसावं लागणार आहे. तुम्ही कोणी येणार नाही आहात पुसायला. आई मला आई माहिती आहे. आई 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 काय ऐका आई, तुम्ही प्लीज इतके चिडचिड नका ना करू. कारण काय होतं की त्यामुळे तुमचा मूड खराब होतो, तुम्हाला स्ट्रेस येतो. ओके, आणि मग त्यामुळे बीपी पण वाढतो. सो इट इज नॉट गुड फॉर युअर हेल्थ. तुमच्या तब्येतीसाठी खरंच हे खूप वाईट आहे, हानिकारक आहे आई. माहितीये मला या वयामध्ये मला आराम करायला पाहिजे की नको, पण मिळतोय का मला आराम? बरं ठीक आहे ठीक आहे, आपण नको ठेवूयात. ओके, नको काय नको. आज छान सेलिब्रेट करूयात ना आई. बघा हे बघा, सगळ्यांचा मूड किती छान आहे. आणि आई, लग्नानंतरचा माझा पहिला रंगपंचमीचा सण आहे आणि मला खूप मजा येते तुमच्याबरोबर खेळायला. सो प्लीज तुम्ही नका ना मूड खराब करून घेऊ. तुम्ही आज एक दिवस, फक्त एक दिवस माझा ऐका आणि प्लीज तुमचा सगळा स्ट्रेस बाजूला ठेवून आमच्याबरोबर खेळायला या ना. अरे काय एन्जॉय खाण करून ठेवली सगळी. आई एक काम करूयात, हवं तर मी आमच्या घरी जे काही हाऊस हेल्प्स आहेत त्यांना बोलवते इकडे. काही गरज नाहीये. ओके ठीक आहे, मग आम्ही करू ना. मी करेन कामं. आय प्रॉमिस, मी खरंच सगळं क्लीन करेन. आधीसारखं एकदम चकाचक करेन. ओके, माझ्यासाठी एकदा खेळायला या. ट्रस्ट मी, तुम्हाला खूप छान वाटेल. यू विल फील रिफ्रेश्ड. ओके ठीक आहे. ओहो हे नको, आपण पाण्याने नको खेळायला. वी हॅव ड्राय कलर्स. ओके, वी हॅव आय सी आपण असे हे ऑर्गॅनिक कलर्स पण आणले, त्यामुळे तुम्हाला स्किनला पण काही प्रॉब्लेम होणार नाही आणि खूप मज्जा येईल आई. ओके, आपण खेळायचं. आपण सगळेजण बाहेर जाऊन खेळूयात, म्हणजे घरात सुद्धा काही कचरा होणार नाही. ओके, आणि फ्रँकली स्पीकिंग आई, तुम्ही मला सकाळपासून अजून होळी विश पण नाही केलं. सो लेट्स. हो मी विसरलेच. आले. आजी, आता तू सांगितल्याप्रमाणे या सगळ्या लोकांना दिली ना मी गिफ्ट. आता यांना तर तू दे. लग्नानंतरचे पहिले सण आहेत ना तुमचे, गिफ्ट तुम्ही द्या. चल. आओ जाऊ दे स्वानंदी मॅडम, आजी काय ऐकायची नाही. तुम्ही द्या. नारायण दादा, हा तुमच्या मानेसाठी पट्टा आहे. डॉक्टरांनी सांगितलंय ना वापरायला. तुम्ही अजिबात लक्ष देत नाही स्वतःच्या तब्येतीकडे. आता तुम्ही हे रेग्युलरली वापरणार आहात. मी चेक करणार आहे. मालतीताई, ही साडी तुमच्यासाठी. पुढच्या महिन्यात वाढदिवस आहे ना, नक्की वापरा. हो कशाला मॅडम, आमचा वाढदिवसाचा एवढा काही नाही. नेसा हो, छान दिसेल. तुम्हाला कसं कळलं यांचा वाढदिवस आहे ते? अहो स्वानंदी मॅडम सगळ्यांचा चौकशी करतात. मालतीताई, तुमच्या नातवासाठी खेळणी घेऊन ठेवली आहे, पण आता नाही देणार आहे मी. त्याच्या वाढदिवसाला देईन. ही पर्स तुझ्यासाठी. थँक्यू मॅम. आता ही घेऊन येशील. थँक्यू मॅम.